अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं मी आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते। तुम्ही सगळे अगदी आनंदी असाल अशी मी अपेक्षा करते आणि आजचा पण दिवस तुमचा छान आनंदाचा जाऊ देत ही मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते। अधिक मासामध्ये धोंड्याच्या महिन्यामध्ये आपल्या जावाई आणि लेकीला 33 या संख्येमध्येच का अनारसे किंवा काही इतर गोष्टी दान कराव्या याबद्दलची माहिती मी तुम्हाला देणार आहे। कारण मला कमेंट आल्या होत्या की ताई एवढे 33 अनारसेच द्यावे लागतात का किंवा 33 बत्तासे हेच द्यावे लागतात का, 33च का द्यावे लागतात, 10-15 असे कमी दिले तर चालणार नाही का? तर म्हणून म्हटलं की व्हिडिओमध्येच तुम्हाला या शंकेचं निरसन करावं। आता सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगते, ज्यांना जावाई नाही किंवा मुलगी नाही आणि त्या माणसांची सगळ्यांची इच्छा असेल, कारण हे बघा अधिक मास हा धोंड्याचा महिना श्री विष्णूंना समर्पित असतो आणि जावाई हे भगवान विष्णूंचं नारायणाचं रूप असतं असं समजलं जातं। तर त्यामुळे त्यांचा मानसन्मान केल्यामुळे भगवान विष्णू आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात। म्हणून या अधिक मासामध्ये जावाई जे आहे त्यांचा आपल्याला मानसन्मान करायचा असतो। मग ज्यांना जावाई नाही किंवा मुली नाही मग अशांनी काय करावं, तर ते आपली नणंद असेल म्हणजे आपल्या नणंद आणि तिचा नवरा म्हणजे मिस्टरांनी समजा त्यांच्या बहिणीला आणि त्यांच्या दाजींना जर बोलवलं तर ते त्यांचा आपल्या घरी बोलून त्यांचा मानसन्मान करू शकतात, म्हणजे त्याचं पुण्य त्यांना मिळतं। आता अधिक मास हा 3 वर्षांनंतर येत असतो, म्हणजे बरोबर 33 महिन्यानंतर अधिक मास हा येत असतो। आता या महिन्यामध्ये खरंच जावई जे असतात ना त्यांना फारच मान असतो। जावयांना घरी बोलून मग ते नवीन लग्न झालेलं असू द्यात की लग्नाला बरेच वर्ष झाले असतील तरी पण जावयांना आपल्या घरी बोलून यथाशक्तीने मानसन्मान केला जातो। आपण त्यांच्यासाठी त्यांच्या आवडीचं गोडधोड वगैरे असं जेवण बनवतो, त्यानंतर काही वस्तू ज्या आहेत त्या वाण दिल्या जातात आणि असं केल्यामुळे भगवान विष्णू आपल्यावर प्रसन्न होतात, आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात। तर असा त्यामागचा अर्थ आहे, म्हणून आपण करत असतो। तसंच या धोंडाच्या महिन्यामध्ये धोंडे पण बनवले जातात। धोंडे कसे बनवायचे आहे ते मी तुम्हाला या आधीच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं आहे। आपण जसं पोळीचं कणिक मळतो त्याप्रमाणे कणिक मळून जसं मोदकामध्ये आपण सारण भरतो तसंच या गोळ्यांमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं सारण भरायचं असतं। तुम्ही पुरण, गूळ, साखर, मिठाचा खडा, मिरची, लाल तिखट, 1 रुपयाचा कॉईन, अख्खे धने अशा विविध गोष्टी टाकून हे तुम्हाला धोंडे तळायचे असतात आणि प्रत्येकाच्या ताटामध्ये एक तुम्हाला वाढायचं असतं आणि मग जेवणाच्या आधी आपल्याला तो धोंडा उघडून बघायचा असतो की आपल्याला कुठली गोष्ट आलेली आहे। हा एक गमतीचा पण भाग असतो आणि प्रत्येकाकडे मे बी थोडीशी वेगळी पद्धत सुद्धा असते। तर तशी काही वेगळी पद्धत असेल तर नक्कीच मला सांगा। आणि मग जेवण झाल्यानंतर मग आपण जावयांचा मानपान करत असतो। तर अशी एक रीत आहे, पद्धत आहे आणि जावईसोबत आपण आपल्या लेकीचा पण मान करत असतो आणि यासोबतच मग जावयांना आपण 33 अनारसे किंवा 33 बत्तासे देत असतो। तर हे 33च या संख्येमध्ये का देतात आणि अनारसेच का तळतात? तर आता हे बघा, अनारसे, बत्तासे किंवा म्हैसूर पाक या गोष्टी ज्या आहे ना या सच्छिद्र आहे, म्हणजे तुम्ही हे पदार्थ बघितले असतील त्याच्यावर छोटे छोटे असे छिद्र असतात। तर असं म्हणतात की अनारसे तळताना त्याच्यावर जेवढे छिद्र असतील मग म्हणजे बघा त्याच्यावर जेवढी जास्त जाळी येते तर तेवढं आपल्या पूर्वजांना नरकामध्ये यातना भोगाव्या लागत नाही। कळालं? म्हणजे अनारसे जळताना जेवढे जास्त ती सच्छिद्र ते अनारसे बनतील, जेवढी जास्त जाळी येईल ना तर तेवढं चांगलं असतं, तेवढं आपल्या पूर्वजांना नरकामध्ये यातना भोगाव्या लागत नाही। आणि हे जावायला वाण दिल्यामुळे आपले जे पूर्वज आहे, आपले जे पित्र आहे ते आपल्यावर खुश होतात, त्यांचा भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळतो। म्हणून या कारणामुळे अनारसे जे आहे ते जावायला वाण देतात। कारण आपल्याला माहिती, जर आपल्या डोक्यावर पितृदोष असेल ना तर मग आपल्याला कुठल्याही कामामध्ये यश मिळत नाही। ते पितृदोष आपल्याला सारखे आडवे येत असतात, प्रत्येक कामामध्ये आडवे येतात आणि मग आपण जीवनामध्ये प्रगती करू शकत नाही। म्हणून काही गोष्टी ज्या आहे ना त्या आपल्या पित्रांसाठी काही गोष्टी आपण केल्याच पाहिजे। तर म्हणून हे अनारसे तळतात। आणि आता 33च का, तर सगळ्यात पहिले म्हणजे बघा 30 जे अनारसे असतात ते 30 महिन्याचे 30 दिवसांचं ते प्रतीक असतं। ठीक आहे, 31वा अनारसा म्हणजे जर तुम्ही मुलीच्या घरी तिच्या सासरी जाऊन किंवा मुलीच्या घरी जाऊन जेवण केलं असेल तर त्याचा दोष लागू नये म्हणून 31वा जो अनारसा असतो तो आपण जावायला, जो भगवान विष्णूंचे स्वरूप असतो त्यांना आपण मान म्हणून देतो। बघा पूर्वीच्या काळी म्हणायचे की लेकीच्या घरी तिच्या सासरी कधी पण जाऊन पाणी सुद्धा पिऊ नये, असं म्हणायचे की लेकीच्या घरचं कधी पाणी सुद्धा पिऊ नये। हे पूर्वीचे विचार होते। पण तरी पण आता बरेचसे पूर्वीसारखं बऱ्याचशा गोष्टी नाही राहिलेल्या, पण तरी पण 31वा अनारसा काय असतो की जर आपण मुलीच्या घरी जाऊन पाणी पिलं असेल, तिच्या घरचं आपण जेवण केलं असेल तर त्याचा दोष आपल्याला लागू नये म्हणून तो जावयांना आपण वाण म्हणून देत असतो। यानंतर 32वा अनारसा म्हणजे जर तुम्ही ब्राह्मण किंवा गुरूंच्या घरी जाऊन जेवण केलं असेल तर त्याचा दोष लागू नये म्हणून 32वा अनारसा जो आहे तो भगवान विष्णूंचे स्वरूप असलेल्या जावयाला आपल्याला वाण द्यायचा असतो। बघा असं सुद्धा म्हणतात की ब्राह्मणांच्या घरी जाऊन खाऊ नये,
नये, उलट त्यांना आपल्या घरी बोलवून आपण त्यांना भोजन दिलं पाहिजे, पण ब्राह्मण किंवा गुरूंच्या घरी जाऊन आपण जेवण करू नये असं म्हटलं जातं. म्हणून जर तसं कधी आपल्याकडून झालं असेल, ब्राह्मणाच्या किंवा आपल्या गुरूंच्या घरी आपण जेवण केलं असेल, तर त्या जेवणाचा दोष आपल्याला लागू नये म्हणून 32वा अनारसा जावयांना वाण म्हणून देतात. आणि जो 33वा अनारसा असतो तर ते बघा, जर कोणाच्या घरी सुतक असेल, विटाळ असेल किंवा कोणाच्या इथलं आपण 13व्याचं 10व्याचं जेवण केलेलं असेल, विटाळ असलेल्या घरी किंवा समजा बाळ जन्माला नवीन जन्माला येतं तर तिथे माहिती तुम्हाला 10-1 दिवस पूजा वगैरे केली जात नाही, देवपूजन ते. तर अशा बाळा जन्मलेल्या घरी जर आपण जेवण केलं असेल तर या गोष्टींचा दोष, अशा घरी आपण जेवण केलं असेल तर त्याचा दोष आपल्याला लागू नये म्हणून 33वा अनारसा जे आहे ते जावायला वाण दिलं जातं. तर अशा काही गोष्टी आहेत, यामुळे 33 अनारसे जावायला 33 या संख्येमध्येच वाण देतात. आणि यासोबतच दुसरी गोष्ट म्हणजे अधिक महिना हा 33 महिन्यांनंतर येत असतो, तर त्यामुळे सुद्धा 33 अनारसे जे आहे ते आपण जावायला वाण म्हणून देत असतो. तर अशी ही माहिती आहे की 33च अनारसे का देतात आणि अनारसेच का देतात. आपण जी पण कुठली गोष्ट करतो ना, तर ती जर आपल्याला माहिती असेल की ही गोष्ट आपण का करतो, याचं काय महत्त्व आहे, हे जर तुम्हाला पटलं तर ती गोष्ट तुम्ही अधिक मन लावून करतात. तर म्हणून ही माहिती सांगणं मला तुम्हाला गरजेचं वाटलं. तर आणि मला कमेंट आल्या होत्या की ताई 33च अनारसे द्यायचे का. तर आता व्हिडिओ ऐकल्यानंतर बघितल्यानंतर मे बी तुमच्या शंकेचं रिसर्च 100% झालं असेल अशी मी अपेक्षा करते. तर एक महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.